नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे। आज आपण अजून एचएससी बोर्डाच्या काही गाईडलाईन्स बद्दल बोलणार आहोत। ठीक आहे, या गाईडलाईन्स तुमच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे, कारण या गाईडलाईन्स बघून किंवा वाचून तुम्ही तुमची प्रिपरेशन अजून बूस्ट करू शकतात बाळांनो। कारण तुम्हाला आत्तापासून जर सतर्क केलं तर तुम्ही आत्तापासून तुमची प्रिपरेशन वाढवू शकतात। ठीक आहे, व्हिडिओला पूर्ण बघा आणि नवीन असतात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ठीक आहे, एचएससी बोर्ड 2026 चे व्हिडिओ स्टार्ट झालेले आहेत आता। ठीक आहे, आतापर्यंत आपण 2025च्या एमएसटी सीईटी 2025च्या व्हिडिओज बद्दल बोलत होतो, त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होतो, पण आतापासून एचएससी बोर्ड 2026च्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सुरू झालंय, म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। कुठूनही काही प्रश्न लीक झाला बाळांनो, बोर्डातर्फे काही प्रश्न आले, सगळ्यात पहिले या चॅनलवरती तुम्हाला भेटतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। एचएससी बोर्ड 2026च्या विद्यार्थ्यांसाठी खास व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। आता बघा, जे गाईडलाईन आली त्याच्यात काय म्हटलंय, रोल्स ऑफ सॉफ्टवेअर अँड एआय इन एचएससी बोर्ड 2026। आता सॉफ्टवेअर आणि एआयचा सुद्धा यूज होणार आहे बाळांनो एचएससी बोर्ड 2026च्या पेपर बनवण्यासाठी आणि पेपर चेकिंगसाठी। ठीक आहे, ट्रान्सफॉर्मिंग पेपर क्रिएशन अँड इव्हॉल्युशन, पेपर क्रिएशन साठी सुद्धा आणि इव्हॅल्युएशन साठी सुद्धा। पेपर क्रिएशन म्हणजे काय, तुमचे पेपर फॉर्म करण्यासाठी, आणि इव्हॅल्युएशन म्हणजे काय बाळांनो, तुमच्या रिझल्टसाठी बेसिकली। ठीक आहे, बघूया आपण काय म्हटलंय नोटीसमध्ये, सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघूया। एज्युकेशन सिस्टम इज अडॉप्टिंग टेक्नॉलॉजी फॉर एफिशियन्सी। बघा, आता प्रत्येक गोष्टींमध्ये टेक्नॉलॉजी इन्क्लूड करताय। एआय आणि सॉफ्टवेअर कॅन सपोर्ट एक्झामिनेशन प्रोसेसेस। आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स पासून बनलेले जे सॉफ्टवेअर्स आहेत ते एक्झामिनेशनला सपोर्ट करू शकतात। ठीक आहे, त्यांची एवढी लेवल झालेली आहे की ते आता एक्झामिनेशनला सुद्धा सपोर्ट करू शकतात। ठीक आहे, फोकस काय असणार आहे गव्हर्नमेंटचा, पेपर क्रिएशनसाठी आणि पेपर चेकिंगसाठी फक्त। ठीक आहे, जसं की एआय हेल्प्स इन जनरेटिंग क्वेश्चन बँक्स क्विकली। आता बघा, फॉर एक्झाम्पल एचएससी बोर्डाचा एक पेपर बनतो बाळांनो, है ना, हा एक पेपर बनतो, पण हा एक पेपर रॅन्डम पिक केला जातो कशापासून, मल्टिपल सेट्स पासून। ठीक आहे, 30 ते 40 पेपरचे सेट्स असतात, त्याच्यापासून एक रॅन्डम पेपर पिक केला जातो आणि तो बोर्डाच्या पेपरमध्ये तुम्हाला दिसतो। ठीक आहे, आता हे 30 ते 40 पेपर बनवणं टीचरांसाठी सुद्धा खूप मोठं टास्क असतं बाळांनो। मग याच्यात गव्हर्नमेंट एआयचा किंवा सॉफ्टवेअरचा हेल्प घेणार आहे, जेणेकरून मॅक्झिमम परम्युटेशन बनतील आणि त्या मॅक्झिमम परम्युटेशन पासून तुमचा एक बेस्ट पेपर निघून येईल बाळांनो। ठीक आहे, म्हणजे तुमची प्रिपरेशन लेवल थोडीशी वाढवण्याची तुम्हाला खूप गरज आहे। ठीक आहे, इन्शुअर व्हरायटी अँड बॅलन्स डिफिकल्टी। जी डिफिकल्टी लेवल आहे ती मेंटेन करायची एचएससी बोर्डाला, कारण मागच्या वेळी काय झालं होतं, फिजिक्सचा पेपर एकदमच डिफिकल्ट येऊन गेला। ठीक आहे, मग ती डिफिकल्टी लेवल सगळीकडे मेंटेन झाली पाहिजे। ठीक आहे, असं नाही की एक पेपर खूपच अवघड आणि एक पेपर खूपच इझी, असं न करता या गोष्टीला जास्त इफिशियन्सीने करण्यासाठी बोर्डाने हा निर्णय घेतलेला आहे। ठीक आहे, रिड्युसेस चान्सेस ऑफ रिपीटेड क्वेश्चन। आतापर्यंत काय व्हायचं, प्रत्येक पेपरमध्ये रिपीटेड क्वेश्चन, प्रत्येक पेपरमध्ये रिपीटेड क्वेश्चन, मागच्या वर्षाच्या ॲज इट इज प्रश्न कॉपी। ठीक आहे, तर हे चान्सेस आता रिड्यूस होणार आहेत। ठीक आहे, सॉरी, टीचर्स आणि एक्झामिनरचा पण खूप सारा टाइम वाचणार आहे। ठीक आहे, पेपर क्रिएशन मध्ये एआयचा खूप मोठा बेनिफिट असणार आहे बाळांनो। अॅक्युरेसी तुमची वाढणार आहे, फेअरनेस असणार आहे एक्झामिनेशन मध्ये, असं नाही की एक पेपर अवघड एक पेपर डिफिकल्ट असं, सॉरी इझी असं नाही होणार आहे। ठीक आहे, स्पीड, तुमचे जे पेपर क्रिएशन आहे किंवा पेपर चेकिंग आहे ते खूप फास्ट होणार आहे, म्हणजे तुमचा रिझल्ट सुद्धा यावर्षी खूप फास्ट लागणार आहे बाळांनो। ठीक आहे, सिक्युरिटी, आता हे पेपर एआय किंवा सॉफ्टवेअर जनरेटेड असतील म्हणून लीक होणार नाही पेपर बेसिकली। ठीक आहे, या गोष्टीची तुम्हाला खात्री घ्यायची आहे। ठीक आहे, पेपर चेकिंग सुद्धा एआयने होणार आहे। एआयचे खूप सारे टूल्स गव्हर्नमेंट आता यूज करतंय, त्यांच्यावरती टेस्टिंग करतंय, जेणेकरून तुमची पेपर चेकिंग सुद्धा सोपी होईल। ठीक आहे, आतापर्यंत काय व्हायचं, पेपर चेकिंग मध्ये सुद्धा विद्यार्थी पैसे घालून द्यायचे। ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी आता टळणार आहेत। ठीक आहे, अॅनालिटिकल रिपोर्ट समजतील। ठीक आहे, टीचर्सला खूप सारा सपोर्ट होणार आहे। ठीक आहे, मॅन्युअल वर्क तुमचं रिड्यूस होणार आहे। ठीक आहे, बेनिफिट्स खूप सारे आहेत। पेपर चेकिंग मध्ये तुमचं प्रोसेसिंग खूप फास्ट होणार आहे। ठीक आहे, एरर्स तुमचे नाही असणार आहेत पेपर चेकिंग मध्ये। ठीक आहे, ट्रान्सपरन्सी असणार आहे, एखाद्या विद्यार्थ्याला जास्त मार्क एखाद्या विद्यार्थ्याला कमी मार्क असं नाही होणार बाळांनो। ठीक आहे, खूप सारे चॅलेंजेस असणार आहेत, कन्सिडरेशन गव्हर्नमेंट करताय। ठीक आहे, अजून सुद्धा त्या एआय टूल्स वरती ट्रेनिंगच चालू आहे अजून सुद्धा। फायनल नोटीस जेव्हा येईल तेव्हा मी परत तुम्हाला या गोष्टी सांगेल। ठीक आहे, कन्क्लुजन असंच आहे बाळांनो, एआय आणि सॉफ्टवेअर च्या माध्यमातून तुमची इफिशियन्सी, फेअरनेस आणि स्पीड तुमचा वाढणार आहे। ठीक आहे, असं नाही की इव्हॅल्युएशन टीचर्स नाही करणार, टीचरच करतील, फक्त एआयचा एक सपोर्ट त्यांना भेटेल बाळांनो। ठीक आहे, टेक्नॉलॉजी प्लस ह्युमन एक्सपर्टीज तुमचं दोघांना मर्ज करून एक बेटर एक्झामिनेशन सिस्टीम गव्हर्नमेंट बसवण्याचा प्रयत्न करत आहे। ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या संदर्भातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला आता प्रिपरेशन लेवल वाढवावी लागेल। असं नाही की तुमचं कॉपी होऊन जाईल किंवा पेपर फुटेल, या सगळ्या गोष्टी आता नाही होणार आहेत। ठीक आहे,
कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.